त्यानंतर राज्यपालांची कारवाई बेकायदेशीर आहे हे जस्टिस चंद्रचूड सरन्यायाधीश यांचं म्हणणं. इतर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यावर ते प्रकरण त्यांनी निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं. विधानसभा अध्यक्ष स्वतः 3 पक्षांतर करून त्या खुर्चीवर बसले. ते सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही. त्यांचं सर्वोच्च न्यायालय बीजेपी हेडक्वार्टर दिल्ली आहे. अशी राजकीय व्यक्ती काय निर्णय घेणार मला तुम्ही सांगा. विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट असूच शकत नाही. घटनेचं शेड्यूल 10 हे विधानसभा अध्यक्षांनी ते वकील असल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचायला हवं, ज्याचा उल्लेख काल सरन्यायाधीश गवई यांनी केलाय. तेलंगणाच्या पक्षांतराच्या प्रकरणात जस्टिस गवई यांनी सुद्धा 56वी घटना दुरुस्तीनुसार जे 10th शेड्यूल झालेल्या आहे घटनेमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि आम्ही सुद्धा वारंवार सर्वोच्च न्यायालयासमोर 10व्या शेड्यूलचीच मागणी करत होतो, त्यानुसार निर्णय व्हायला पाहिजे. पण या सगळ्याला डावलून अत्यंत बेकायदेशीरपणे घटनाबाह्य पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांची राजकीय बांधिलकी आहे. काल जस्टिस गवई यांनी तेलंगणाच्या प्रकरणात सांगून त्यांनी स्पष्ट सांगितलं कालमर्यादेमध्ये निरोप घ्या. आणि जर अपात्रतेच्या संदर्भात याचिका असलेल्या आमदारांनी हा निर्णय पुढे ढकलण्यासाठी काही उपद्व्याप केले तर निर्णय प्रतिकूल लागेल याची काळजी घ्या.